मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या टप्प्याच्या कामाला अखेर सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। तळेकाटे ते वाकेड असा मुंबई गोवा महामार्गावरचा जो टप्पा आहे त्याचं काम या ठिकाणी गेले 1.25 वर्षापासून रखडलेलं होतं आणि हे काम काही सुरू होत नव्हतं। मात्र अखेर या कामाला सुरुवात झालेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे। 1.25 वर्षानंतर या ठिकाणी तळेकाटे ते वाकेड या रस्त्याच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। हे जे काम आहे ते रखडलेलं होतं। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता भराव टाकण्याचं काम सुरू आहे। जेसीबी आलेले आहेत आणि आता रस्त्याची दुसरी लेंथ या ठिकाणी करण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। तळेकाटे ते वाकेड हे 49 किलोमीटरचं अंतर आहे आणि या टप्प्यात केवळ 33% काम झालेलं होतं। मुंबई गोवा महामार्गावरचा सर्वात रखडलेला टप्पा आणि अवघड वळणावरचा टप्पा हाच होता। मात्र अखेर ठेकेदार बदलल्यानंतर या ठिकाणी या कामाला जे आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। एकूण 800 कोटी रुपयांचं हे काम आहे आणि 2022च्या शेवटला हा जो टप्पा आहे तो रखडलेला होता। मात्र आता पुन्हा एकदा या टप्प्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे। मुंबई गोवा महामार्गावरचा अत्यंत महत्त्वाचा तळेकाटे ते वाकेड असा हा टप्पा आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या या टप्प्याचं जे रखडलेलं काम आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाला चौपदरीकरणाच्या कामाला या ठिकाणी नक्कीच गती येणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।